नाही कशाला मी आले की असं ते. जय गुरु. हा, जय गुरु. हा, चालेल. 8:30 झालेत आता. आपण सुरू करायला हरकत नाही. सगळ्यांकरता सुस्वागतम. सुस्वागतम. हा, माझं नाव एक मिनिट आपण थांबूया, अजून कोणी जर जॉईन होणार असतील तर, आणि मग आपण सुरुवात करूया. आमचा आवाज तुम्हाला ऐकू येतो? काय देवी? आम्ही बोललेलो तुम्हाला आता ऐकू येते काय? हो हो हो, तुमचं सगळं ऐकू येतंय मला. हो. हा, हा, तुमचा चेहरा दिसणार नाही का आम्हाला? ओके. ठीक आहे, मी करतो व्हिडिओ सुरू. दिसला चेहरा? नमस्कार. नमस्कार. जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. तर जय गुरु. झाले आता. हा, आपण सगळ्यांना पुन्हा एकदा सुस्वागतम. बहुतेक जण हा आज जे आले आहेत ते नवीन संस्कृत शिकण्यासाठी इच्छुक असलेले आलेले आहेत. आणि काही आमची जी आधीची बॅच आहे की ज्यांनी 3 लेव्हल्स उत्तीर्ण केले आहेत, बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश, आणि आता त्यांचा परिचयाचा अभ्यास सुरू आहे वर्गात. तर ते पण आलेले आहेत. तर आजचं जे सेशन आहे त्यामध्ये मी तुम्हाला हा उपक्रम काय आहे संस्कृत वर्गांचा, बाकीच्यांनी सगळ्यांनी ना प्लीज म्यूट करा. तर या उपक्रमाविषयी माहिती मी थोडक्यात देईन, एक 5 ते 7 मिनिटात. त्याच्यानंतर गेल्या बॅचचे जे काही आमचे विद्यार्थी आहेत ते जॉईन झालेले आहेत, ते पण तुम्हाला थोडक्यात माहिती देतील, त्यापैकी 1-2 जण. आणि मग तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, शंका, प्रश्न किंवा काही माहिती, स्पष्टीकरण हवं असेल तर, आणि त्याची पण तुम्हाला माहिती देण्यात येईल. तर या संस्कृत वर्गाचं प्रयोजन काय, त्याच्यापासून आधी सुरुवात करू. त्याच्या आधी माझं एक थोडक्यात बॅकग्राऊंड देतो. माझं नाव प्रमोद देवल. मी मुलुंड, मुंबई इथं राहतो, मुलुंड पूर्व मुंबई. आणि मी 62 वर्षांचा आहे. 4 वर्षापूर्वी कॅपजेमिनी मधून ॲज अ डायरेक्टर रिटायर झालो. क्वालिफिकेशन नंतर कॅपजेमिनी मधून. आणि माझं क्वालिफिकेशन एमटेक आहे फॉर इलेक्ट्रॉनिक्स मधलं, IIT मुंबईतून. आणि मी संस्कृत हे माझं लहानपणापासूनच शिकलो मी. आणि व्यासंग होता, त्यामुळे असं ठरवलं मी की निवृत्त झाल्यानंतर आपण याला थोडासा वेळ द्यायचा. कारण माझी अशी ठाम धारणा आहे की जर आपल्या संस्कृती, सनातन धर्म, संस्कृती याच्या रक्षणासाठी संस्कृतचा अभ्यास आणि ज्ञान हे आवश्यक आहे. तर साधारण आमचं आता 1.5-2 वर्ष झाली सुरू करून, 1.5 वर्ष झालं. यामध्ये आतापर्यंत 4-5 बॅचेस आपण घेतलेले आहे. बरेच जण, रिस्पॉन्सही छान आहे आणि सगळे त्याला म्हणजे छान प्रकारे उत्तीर्णही होत आहे. आणि आपलं जे म्हणजे हा जो उपक्रम आहे हा आपण भारतीय विद्याभवन मुंबईचं, गिरगाव मुंबई यांच्या सहकार्याने करतो. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम आपण शिकवतो. तर पहिली लेवल आहे बालबोध, दुसरी लेवल आहे प्रारंभ, तिसरी आहे प्रवेश, चौथी आहे परिचय आणि 5वी कोविद. अशा त्यांच्या 5 लेवल्स असतात. तर साधारण बालबोधला शिकण्यासाठी 1 ते 1.25 महिना आपल्याला लागतो. प्रारंभ परत 1.5 ते 2 महिने,
नंतर प्रवेश साधारण 2.5 महिने वगैरे लागतात, अगदी आरामात गेलो तर. हं. आता त्याच्यात आपल्याला काय-काय म्हणजे शिकायला मिळेल आणि काय साध्य होईल. तर साधारणतः एक म्हणजे आपण संस्कृतचे उच्चार कसे करायचे, हां, योग्य उच्चार श्लोकांमध्ये संधी किंवा शब्द तोडायचे कसे, उच्चार कसे करायचे. कारण संस्कृतमध्ये बहुतेकांचा गोंधळ हा नीट उच्चारण म्हणजे उच्चारच आधी होत नाही आणि संस्कृत ही ध्वनीवर आधारित भाषा असल्यामुळे उच्चाराला फार महत्त्व आहे. फोनेटिक लँग्वेज असल्यामुळे. त्यामुळे आपण उच्चाराचं एक हे करू. नंतर संस्कृत वर्णमाला आहे, तिचं पण ज्ञान घेऊ. हं. प्रत्येक त्या वर्णमालेचा जो शास्त्रीय आधार काय? हां, की असंच आपलं कोणाला मनात वाटलं म्हणून अल्फाबेटिकल असं लिहून टाकलं, की काय त्याचा काय शास्त्रीय आधार आहे? तर ते समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर सुरुवात बालबोधमध्ये आपण छोटी-छोटी वाक्य, हं, छोटी सुभाषितं वगैरे, वगैरे अशा छोट्या म्हणी असं करू. मग आणि अ, हा कार्यक्रम साधारण आपण आठवड्यातनं आम्ही जे सध्या करतोय ते 6 किंवा 7 दिवस किंवा एखादा दिवस आम्ही सुट्टी देतो, रविवारी वगैरे. पण रेग्युलर कारण याच्यात कसं आहे, भाषा कुठलीही शिकताना ती सतत आपल्या जर कानावर पडली, तर ती आपण लवकर पिकअप करतो. त्यामुळे आज केलं, मग 3 दिवसांनी केलं, पुढच्या आठवड्यात केलं, याला अर्थ नाही. रेग्युलॅरिटीला खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. कारण बाकी दिवसाचे 23.5 तास तुमच्या कानावर संस्कृत पडणार नाहीये. त्यामुळे या क्लासमध्ये जेवढं तुम्ही ऐकाल आणि जेवढे तुम्ही रेग्युलर राहाल, तेवढं तुमचं संस्कृत पिकअप लवकर होईल. आणि अ, आता माझे जे बाकी आधीच्या बॅचमधले जे विद्यार्थी इथं जॉइन झालेले आहेत, ते सांगू शकतील, की आता प्रवेश साधारण त्यांनी जो 6 महिन्याचा अभ्यासक्रममध्ये 3 ज्या परीक्षा केल्या, साधारण आता त्यांना बऱ्याच प्रमाणात गीतेचे काही श्लोक, त्याचा साधारण अर्थ म्हणजे 50 ते 60% अर्थ, रामरक्षेचा अर्थ, अथर्वशीर्षाचा अर्थ हा बऱ्यापैकी ते आता लावू शकतायत. अगदी 100% नाहीच, पण निदान 60% ते 70% सोपे-सोपे श्लोक वगैरे जे आहेत, तर ते लावू शकतायत. त्यांना हेही कळतंय, की आपण कुठे अडतोय. म्हणजे कुठला शब्द मला येत नाहीये ते कळतंय त्यांना. म्हणजे काय विचारायचं, अडचण काय विचारायची, ते पण आता त्यांना कळायला लागलंय आणि बहुतेक सगळेजण मला सांगायला आनंद वाटतो, की त्यांनी आता पुढच्या परीक्षा जी आहे परिचय, त्याला पण त्यांनी ते कंटिन्यू करतायत. हा वर्ग त्यामुळे आपला वेळ आपण निश्चित करू. एकतर 7:45 ते 8 म्हणजे साधारण 30 ते 40 मिनिटाचा वर्ग राहील. त्यामुळे 7:45 ते 8:35 सॉरी 8:25 किंवा 8:15 ते 10 पर्यंत 9:55 पर्यंत असं काहीतरी टायमिंग राहील. कारण आमचा सध्याचा जो एक वर्ग आहे तो ऑलरेडी 8:30 ते 9-10 पर्यंत सुरू आहे. पण काय जे आमच्या तुमच्या सूचना किंवा अडचणी असतील, ते बघून आपण फायनल डिसिजन घेऊ वेळेविषयी. ठीक आहे, तर मी इथं आता थांबतो. अ, माझे जे विद्यार्थी आहेत आधीच्या बॅचमधले, त्यांना मी सुचवेन, की तुम्हाला काही जर अजून मी सांगितलेल्यामध्ये ॲड करायचं असेल तर कृपया सांगा. उषाताई तुम्ही सांगताय? हो, सांगेन ना. हं. खरोखर म्हणजे माझी स्वतःची लहानपणीची जी इच्छा राहून गेली होती, म्हणजे मला कॉलेजमध्ये जाऊन मला संस्कृतमध्ये एम.ए. आणि पी.एच.डी करायचं होतं. पण ते काही कारणास्तव म्हणजे युनिव्हर्सिटीमधनं संस्कृत काढून टाकल्यामुळे मला पुढे काही जाताच आलं नाही. आणि ही माझी इच्छा मात्र देवल सर आता पूर्ण करतायत. आणि इतकं सुंदर शिकवतायत आपल्याला सगळ्यांना म्हणजे आवडेल, सगळ्यांना खूप आवडेल. कारण सरांचं संस्कृतमधलं ज्ञान म्हणजे अगदी म्हणजे खूपच आहे आणि आपण काहीही विचारलं तरी ते लगेच उत्तर देतात आणि आपली शंका समाधान होते त्यामुळे. आणि नुसतं हे नाही तर संस्कृतचं भगवद्गीता, नंतर वेगवेगळे देवीची स्तोत्र, वेगवेगळे शंकराची स्तोत्र ही सुद्धा सरांना पूर्णपणे तोंडपाठ आहेत. आणि सर त्यामध्येही शिवाय भगवद्गीतेचं शंकराचार्यांनी जे भाष्य केलेलं आहे, तेही आम्हाला ते मध्ये-मध्ये म्हणजे सांगत असतात. जेव्हा हे संस्कृतचे श्लोक आम्ही शिकत असतो, तेव्हा शंकराचार्यांचं भाष्य त्याच्यावर काय आहे? तर त्यांचा इतका अभ्यास आहे आणि सर खूप सुंदर सांगतात. आणि
आपल्या आणि अगदी सुरुवात म्हणजे बालबोध पासून जर सुरुवात केली तर आपण तर अजिबात संस्कृतला घाबरायचं नाही. हे अगदी म्हणजे जसं संध्याताई आम्हाला पहिलेपासून शिकवतायत. त्या सुद्धा स्वतः एम.कॉम आहेत आणि तरी त्या भगवद्गीता शिकवतायत. आणि आम्हाला नेहमी पहिलेपासून त्या म्हणतात, की संस्कृत ही काही घाबरण्यासारखी लँग्वेजच नाहीये. ही उलट समजून घेतली तर खूप छान-छान त्यामध्ये गोडी वाटते आणि देवल सरही हेच सांगतायत आम्हाला. आणि खरंच संस्कृत इतकी सुंदर लँग्वेज आहे ना, की म्हणजे शिकतच राहावं असं वाटतं आणि तुम्हालाही सगळ्यांना असंच वाटेल आणि काहीही बाळगायचं काही कारणच नाही. कारण संस्कृत खूप गोड लँग्वेज आहे आणि सर इतकं सुंदर शिकवतात आणि प्रत्येक शंकेचं समाधान करतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. तुम्ही हा क्लास अटेंड केलात आणि सर काही शुल्क पण घेत नाहीत आणि जो काही अभ्यासक्रम आहे आपला, तर ते पुस्तकांचं पण पी पाठवतात. आपण फक्त त्याचं प्रिंट आउट काढून घ्यायचं आणि खरंच म्हणून आम्हालाही पुढे-पुढे जावंसं वाटतंय, आणखीन पुढे-पुढे शिकावंसं वाटतंय. बस एवढंच बोलते सर. देवीताईंना बोलायचंय का देवीताई? माझ्या छान मनातलं सगळं सांगितलं तुम्ही बोललात उषाताईने. ऑलरेडी. हा मीच बोलले उषाताईने का? सगळं छान बोललेले आहेत उषाताई. आणि खरोखरच सर खूप छान शिकवतात अगदी. आणि एवढी माहिती आहे त्यांना आणि एवढी माहिती आपल्याला मिळत जाते ना, त्यामुळे क्लास कधी चुकू नये असं वाटतं आपल्याला. हॅलो. मला असं वाटतं की सगळ्यांनी आपला सनातन धर्म जी संस्कृत भाषा आहे ती जपावी आणि ती पुढे न्यावी सगळ्यांनी, अशी माझी इच्छा आहे. हो, आम्हाला पण तेच वाटतं. हम्म. संस्कृत मध्ये नमस्काराला काय म्हणायचं? नमो नमः. नमो जय नमः. गुरु. आ मला पण ऍड करावं असं वाटेल की मी अमेरिकेत असते तरी सुद्धा सरांनी मला खूप छान शिकवलं. सगळ्याचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग असतात. त्यामुळे मी जेव्हा संस्कृतचा क्लास इंडियामध्ये रात्री 8:30ला होतो तेव्हा माझ्याकडे सकाळचे 10 वाजलेले असतात. मी नर्स असल्या कारणाने मी खूप बिझी असते. पण मी फक्त ऐकायचं काम करायची इयरफोन लावून आणि नंतर घरी येऊन मग मी ते व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करायची आणि त्याच्यानी अभ्यास करायची. मला एक गोष्ट फार आवडली म्हणजे त्यांनी स्ट्रेस केलेला की अजिबात पाठांतरावरती जोर देऊ नका. झालं पाठांतर तर फार उत्तम. पण मुख्य जसं त्यांच्या उदाहरणाप्रमाणे त्यांनी जे सांगितलेलं की लहान मूल जेव्हा बोलायला शिकतं तेव्हा त्याला आपण दुरुस्त करतो की आजोबा आली नाही, आजोबा आले. हे जे आपण आहे हे शिकता शिकताच आपण पुढे शिकणार आहोत आणि तसंच झालं. आणि खरोखर आम्हाला खूप छान शिकवलं सरांनी. त्यामुळे आम्ही आता पुढचा वर्ग घ्यायला अगदी सज्ज आहोत. थँक्यू सर. चालेल. आता आपण अजून आपल्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतो, ऍड करायचं असेल तर. नाहीतर आपण बाकी त्यांचे काय प्रश्न आहेत, शंका ते पण विचारूया एकेकाला. हं? कोणाला बोलायचं आहे आपल्यापैकी की? मी रवींद्र बोलतो सर. हा बोला. सर्व जे आता नवीन जॉईन करू इच्छितात त्यांना सगळ्यांना पहिले म्हणजे त्यांचं स्वागत आहे आणि नक्कीच त्यांना सरांचं शिकवणं हे आवडेल खूप. कारण संस्कृत हे सर म्हटल्याप्रमाणे पाठांतर करायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं, पण समजावून घ्या, लॉजिक समजावून घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही म्हणजे तुम्हाला शिकणं सोपं जाईल, लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि जेवढं पाठांतर जमेल तेवढं करा. कारण प्रत्येक वयामध्ये पाठांतर करणं किंवा ते लक्षात ठेवणं, पाठांतर करून भूकंपट्टी करून ते शक्य होत नाही. आता आमची वय खूप जास्ती आहेत, 50-60 वर्ष आहेत. जे कोणी कमी वयाचे असतील ते करू शकतात. पण त्यामुळे की शक्यतो सर शिकवतील त्याच्याकडे लक्ष द्या, व्यवस्थित अटेंड करा आणि काही पुस्तकावर पण रेकमेंड केली जातील ती पण घ्या आणि त्यामुळे अभ्यास केला की आणि सरांचे सगळे उत्तर म्हणजे आन्सर शीट असतात सगळे. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही की सगळं तुम्ही नंतर बसून सुद्धा जसं आपण म्हैस खाऊन व्यवस्थित करता तसं आपण ते सगळं आरामशीर स्टडी पण करू शकतो. एक परीक्षा म्हणून तुम्ही फक्त बघू नका, शिकणं बघा. तुम्हाला किती मार्क मिळतील किंवा काय मिळतील त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. 5 नापास त्याचं नाही. सरांनी शिकवणं महत्वाचं आहे आणि सरांनी सगळं दिलेलं स्टडी मटेरियल जे आहे ते फारच सुंदर आहे. म्हणजे नंतर सुद्धा तुम्ही बघून किंवा तो रेफरन्स म्हणून म्हणा किंवा पुढच्या अभ्यासाला मागचा रेफरन्स आपण जे करतो की काही विसरलं, काही येत नाही, समजलं नाही आणि कुठल्याही तुम्ही स्वतःच्या डोक्याने जाऊ नका. मागे लगेच तुम्ही रेफर करा. जे आन्सर शीट दिलेले आहेत, काय शिकवलं, रेकॉर्डिंग आहे, म्हणजे काय तुमचं चुकीचं तुमच्या डोक्यात राहणार नाही काही. तर हे मी मला सांगेन आणि त्यामुळे सगळ्यांनी जॉईन करावं आणि सगळं फ्री आहे सर. एवढं कोणी फ्री बाहेर कोणी घेणार नाही. एवढं फ्री एवढं देऊन एवढं नॉलेज कोणीच देणार नाही एवढं बाहेर. आणि वेळ पण सरांनी अगदी थोडक्यात ठेवलेला आहे, अर्धा तासाचा. फक्त सरांचं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांनी व्यवस्थित अटेंड करा, रेग्युलर राहा
आणि 70-80% तुमची प्रेझेंटी द्या, असं आम्ही सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी मध्ये सुट्टी असेल काय असेल तुम्ही ते एन्जॉय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि रेकॉर्डिंग असतंच आपलं, त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे तुम्ही सगळं ते बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही. एका दुसरा मिस जरी झाला तरी काही कुणाला काही अडचण यायला नाही पाहिजे. आणि अगदी सर पण आहेत, चालेल. सर सेपरेटली सांगायला पण तयार असतात. तर त्याप्रमाणे आहेत, चला. किंवा आम्ही पण सगळे आहोत, कोणी आम्हाला जेवढं येतं तेवढं आम्ही सांगू शकतो. आमच्यापैकी जरी कोणाला कॉन्टॅक्ट केलं तुम्ही तरी सांगू शकतो आम्ही. तर अशा तऱ्हेने तुम्ही सगळ्यांनी जॉईन करावं आणि एन्जॉय करा. एन्जॉय करत शिकायचा, थोडक्यात काय एन्जॉय करत शिका. एक अभ्यास म्हणून शिका चालेल. आणि नुसतं परीक्षा म्हणून शिकूच नका जास्त. परीक्षा एक सोर्स आहे, किंवा आपल्याला काय आपलं येतं काय नाही. बाकी सगळं तुम्ही सगळं शिकणं या दृष्टीने करा. आणि ज्याला कोणाला शिकायला चालेल. चान्स मिळाले नाहीये त्यांनी सगळं रवींद्रजी, शिका. आपण आता त्यांना हा, जरा थँक्यू. विचारूया. हा, हो, चालेल, त्यांना धन्यवाद. विचारूया. हा, त्यांना हा. विचारूया. थँक्यू सर. संगीता त्यांनी हात बोलायचं त्यांना हा. काहीतरी. हा, बोला. हो, जय श्रीकृष्ण, जय नमस्कार. श्रीकृष्ण. आत्ताच सांगितल्याप्रमाणे रूपरेषा कळाली मला. पण जसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, फळाची अपेक्षा ठेवू नका. पण हे ध्येय आहेच आहे, पण समोर काहीतरी ध्येय ठेवल्याशिवाय शिकणं होत नाही. मग एक्झामचं स्वरूप आपल्याला कळेल का, कशा प्रकारचे आणि किती दिवसात द्यायचे असतात वगैरे? नाही, ते यथावकाश कळेल. साधारण हा. आपली जी परीक्षा आहे आता विचारलं म्हणून मी सांगतो की परीक्षा आपली विद्याभवनची 2 वेळा होते वर्षातनं, फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये. सप्टेंबरची नुकतीच यांची झाली आहे, आता पुढची फेब्रुवारीमध्ये आहे. तर आपण तुम्हाला फेब्रुवारीच्या परीक्षेला बसवू. प्रारंभचा अभ्यासक्रम नक्कीच पूर्ण होईल, बालबोध आणि प्रारंभचा. प्रवेश तर मला सध्या तरी म्हणजे तो आपल्या किती काय पेसनी आपण जातो त्याच्यावर अवलंबून आहे. तर प्रारंभ नक्की होऊ शकेल. आणि प्रारंभाचा एक पेपर असतो, एक प्रश्नपत्रिका असते 50 मार्काची. प्रवेशला 2 प्रश्नपत्रिका असतात. असं. ओके, चालेल. जॉईन व्हायला आवडेल मला, कारण संस्कृत शाळेत होतं आणि आता ते गीतेमध्ये फार उपयोग पडतोय. सगळ्या स्तोत्रामध्ये पण संस्कृत लागतच आपल्याला. चालेल. संगीताताई, तुम्ही काय करताय सांगा ना सरांना. काय हो, काका छत्री घेऊ का? तुम्ही प्रोफेशन सध्या का? काय करत आहात ते सांगा ना. प्रोफेशन का? हा, प्रोफेशन. हा, मी सौ संगीता रवींद्र लाड पुण्यामध्ये असते आणि मी लेक्चरर इन सिलेक्शन ग्रेड इंजिनिअरिंग कॉलेजवर आहे. बट सौ संध्याताईंच्या सहवासात गीतेचा, भगवद्गीतेचा 2020 कोरोनाच्या काळापासून त्यांच्या सहवासात आहे. त्यामुळे इतकी गोडी लागली की त्यांनी तुमचं नाव जरी आम्ही काही न बघता त्यांनी लिंक टाकली आणि ती जॉईन व्हायचं, हेच आमचं ध्येय असतं पहिल्यांदी. कारण जे उत्तम असेल तेच शिकायला मिळतं आणि नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच हे आवडेल. उषाताई आणि धनश्रीताई आहेतच आपल्या बरोबर, त्यामुळे लवकरात लवकर क्लास सुरू केला तर सगळ्यांसाठी चांगलं होईल. बरोबर. अजून कोणाला बोलायचंय, विचारायचंय? मला मी बोलायचंय राजश्री. सर. हा, बोला. हा, सांगा राजश्री. राजश्री ताई मी बोलते. मला संस्कृत शिकण्याची आवड आहे. भगवद्गीतेमुळे शिकण्यासाठी मला त्याचा उपयोग होईल. आणि दुसरं पण काही संस्कृत अथर्वशीर्ष असं त्याचा अर्थ कळण्यासाठी मला संस्कृत शिकून सगळं अर्थबोध करून घ्यायचा आहे. म्हणून मी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून तुमच्याकडे मी जॉईन झाले. थँक्यू. छान छान. सर, माझा आवाज येतोय का? हो, लीना माने हॅलो. ना, बोला. हा, बोला. हो हो, नमस्कार सर. माझी एक शंका आहे. पुढच्या महिन्यात मला परदेशात जायचंय, पण मी तिथे म्हणजे जरी सकाळी 10-10:30 असले तरी नाईलाजास्तव काही कारणाने अटेंड नाही करू शकत. तर मी असं काही रेकॉर्डिंग वगैरे ऐकून अभ्यास करू शकते का? म्हणजे डायरेक्ट नाही मला अटेंड करणं. जर झालं तर मी नक्कीच करेल. मी उत्तर देण्यापेक्षा आमचे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी याच पद्धतीच्या अडचणींचा सामोरे गेलेले आहेत, तर त्यांनाच मी उत्तर द्यायला सांगेन. राधिकाताई, तुम्ही सांगाल यांना? हो, मी सांगते. लीनाताई, मला सुद्धा रोज अटेंड करणं जमत नव्हतं. इनफॅक्ट इकडे आमच्याकडे आता जून-जुलैमध्ये खूपच काम होतं, तेव्हा मी अजिबातच अटेंड करू शकले नव्हते. आणि रेकॉर्डिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही रेकॉर्डिंग इतकी छान असतात, त्याच्यामध्ये सगळ्या शंका पण विचारलेल्या असतात. आणि बऱ्याच वेळा माझं तर शंका निरसन त्यांनीच व्हायचं. पण जरी काही शंका आली तरी व्हॉट्सअप ग्रुप असतो आपला, त्याच्यावरती जर का टाकलं तर मग सर अगदी प्रत्येक शंकेचं उत्तर देतात. त्यामुळे ती काही तुम्ही शंका मनात बाळगूच नका.
मी आता खूप प्रवेश खूप परीक्षा धन्यवाद. दोन्ही हो. प्रवेश थोडंसं मी परीक्षा ऍड दिल्या करू? आहेत. खूपच हा. छान झालं. हा, चालेल जसं मग. धन्यवाद राधिकाताईंनी राधिकाताई. हा. मी जरा बोलू नमस्कार. विद्या हो, पाटणकर. मला ऍड व्हायला आवडेल, माझं नाव घ्या. हो एक मिनिट, विद्याताई बोलतायत. हा, बोला विद्याताई. हा जसं आता राधिकाताईंनी सांगितलं ना की ऑडिओ व्हिडिओ असतं त्याच्याबरोबरच सगळ्या ह्याच्या PDF फाईल पण सर देतात, म्हणजे विथ आन्सर्स असतात त्या. हा, त्याच्यामुळे त्याही तुम्ही रेफर करू शकता आणि त्याचाही खूप उपयोग होतो आपल्याला. हो थँक्यू हो सर. चालेल. हो. चालेल, थँक्यू. ठीक, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? संध्याताई तुम्ही आहात ना? हॅलो. कोण? सरिता पाठक का हॅलो. बोलते? हा हा सर, हा, मी बोला. सरिता पाठक बोलते. नमस्कार. हा, मला पण हा क्लास जॉईन करायला आवडेल. त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे? मी थोडं उशिरा जॉईन केल्यामुळे कळलं नाही. ओके. नाही, प्रोसिजर काही नाही. आपला हे झाल्यानंतर माझा मोबाईल नंबर मी त्या मेसेजमध्ये दिलेला आहे. हो, आहे तर आहे. तुम्ही हां, तर ज्यांना ज्यांना खरोखर इच्छा असेल करायची, हं, तर त्यांनी हं, आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर येईलच हं. तसा, पण मोबाईल नंबरही टाका होय. त्याच्यात. आणि बरं. साधारण आपली वेळ म्हणजे, आणि तुम्हाला सोयीची वेळ, पण सोयीची वेळ आम्ही हं. गॅरंटी देत नाही. शक्यतो आमची एक तर आपल्या क्लासची वेळ म्हणजे 7:45 ते 8:30 किंवा 9:15 ते 10 अशी असेल. यापैकी कुठली वेळ सोयीची संध्याकाळी असेल का? तर ती सांगा. हां हां, संध्याकाळी? संध्याकाळी, रात्री. हो हो, रात्री. हां, ओके, ओके. तर ते चालेल सांगा की. तुम्ही. पाहुणे मग आपण सगळ्यांनी, मग हं, आपण त्याचा एक ग्रुप फॉर्म करू, जे जे इच्छुक असतील हं. त्यांचं, आणि त्याच्यामध्ये पुढे डिस्कशन पुढे नेऊ ते. हां, बरं. हो. आणि ह्या परीक्षा हो द्यायलाच ना, आता पाहिजे त्याला असं आहे थोडं का? धक्का देते, थांब. हा, थोडासा असा किंचित धक्का देऊन बंद कर. मला वाटतं संध्याताईंना बोलायचं होतं. बोला हा, संध्याताई. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज म्हणजे माझ्याच गीता ग्रुप मधल्या उषा महाजन, धनश्री पैठणकर यांनी पहिल्यांदा कोर्स केला. शोभा बडगुजर पण मला वाटतं जॉईन झाली होती ना तेव्हा. तर हो, हो. हो. त्या पण आणि आहेत. हा, तर त्यांच्याकडनं अनुभव मिळाला आणि त्यांनी लगेच सांगितलं की आता पुढचा कोर्स चालू होतोय, तर तुम्ही जॉईन व्हा सगळ्यांनी. आणि ग्रुपवर टाकल्यानंतर प्रचंड प्रतिसाद आला. प्रत्येकाची इच्छा होती की संस्कृत आपण शिकावं. आणि हे तुम्ही जे ऑनलाईन शिकवताय त्यामुळे, आणि कुठल्याही वयाचं बंधन नाही, त्यामुळे शिकण्याचा सगळ्यांचा उत्साह खूप मोठा आहे. आणि चांगलं आहे. म्हणजे गीता शिकता शिकता संस्कृतची थोडीशी हे ओळख झाली तर जास्त सोपं वाटेल, गोडी अजून वाढेल. तर त्यामुळे मी पण त्याबरोबर जॉईन होईल नक्कीच. लीना माने वगैरे आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याचशा आहेत. विद्या कुलकर्णी आहे, लीना माने आहे, राजेश्री ताई आहेत. सगळ्या जॉईन होणार आहेत. मीही जॉईन होईल ह्या कोर्सला. आणि छान छान, खूप छान वाटेल. हं. चालेल. आपलं स्वागत आहे. कोणीतरी एक आता प्रश्न ऑनलाईन, धन्यवाद हा संध्याताई. आता एक प्रश्न हॅलो. होता कोणाचा तरी, की परीक्षा ऑनलाईन असेल की कशी? तर सुंदर प्रश्न आहे. आणि माझं विद्याभवन बरोबर जे अंडरस्टँडिंग, भारतीय विद्याभवन अंडरस्टँडिंग झालं आहे, त्यानुसार आपला पूर्ण कोर्स आणि पूर्ण परीक्षा वगैरे सगळं आपलं म्हणजे घर बसल्या होणार आहे. हं, म्हणजे तुम्ही शेवटचा जो फायनल पेपर असेल, तो तुम्हाला प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवरनं पाठवली जाईल, उत्तरपत्रिका पोस्टाने पाठवली जाईल, आणि ती फक्त तुम्ही मला पोस्ट करायची. बाकी तुम्हाला कुठेही घराच्या बाहेर निघायची गरज नाही. हं, असं. हॅलो. बरं. हां, हॅलो. बोला. तर एक मिनिट, त्याचं हा उत्तर सर. मिळालं तुम्हाला? हां, ऑनलाईन की कसं? तर परीक्षा सुद्धा आपली ॲक्च्युअली ती कन्सिडर वर तुम्ही परीक्षा केंद्रावर जाऊन आलात असं समजलं जाईल. पण ॲक्च्युअली तुम्ही ती घरातनं द्यायची आहे आणि नंतर मला पोस्ट करायचे आहेत पेपर्स, उत्तरपत्रिका. बरं. हॅलो. हां, बोला. हॅलो. हा सर, हां, बोला. मी दीपाली देशपांडे बोलतेय. हां, हा, बोला. मी आता जॉईन झालीये. माझं नेट नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं मला हे करायला. ओके. हा, हां, हां, मला हां. क्लासचं काही म्हणजे थोडक्यात कळेल का? ओके. मग हा संस्कृतचा आपला पूर्णपणे आपण ऑनलाईन शिकवणार आहोत. साधारण रोज
40 मिनिटाचा वर्ग राहील आणि यात आपलं भारतीय विद्याभवन या संस्थेचा संस्कृतच्या अभ्यासक्रमानुसार आपण बालबोध आणि प्रारंभ या 2 लेव्हल्स किंवा श्रेणी आपण फेब्रुवारी महिन्याच्या परीक्षेला तुम्हाला बसवण्यात येईल. परीक्षा हे एक माध्यम आहे, म्हणजे परीक्षा हे आपलं उद्दिष्ट नाहीच आहे. आपलं उद्दिष्ट आहे संस्कृत शिकणं, पण परीक्षा कशा करता, की तो एक आपल्याला कळतं आपण नक्की किती आहोत, कुठे उभे आहोत, ते कळण्यासाठी परीक्षेचा आपण वापर करायचा आहे असं. हां. आणि ओके. दुसरं एक रोज काम करूया रोज आता किती हां, एकच हां, तर आपलं टायमिंग आपलं एकतर 8:45 ते 8:30, 8:30 ते 9:15 किंवा 9:15 ते 10 या वेळांमध्ये असेल 3 स्लॉट्समध्ये. तुम्हाला कुठली स्लॉट सोयीची आहे ती कळवा आणि काही नाही तर निदान तुमचं नाव, नंबर तरी मला माझा जो मोबाईल नंबर मी मेसेजच्या शेवटी दिलेला आहे त्याच्यावर द्या आणि सांगा की मी इंटरेस्टेड आहे. मग आपण सगळ्या इच्छुकांचा आपण एक WhatsApp ग्रुप करू आणि त्या ग्रुपवरती मग सगळं कम्युनिकेशन देण्यात येईल. कधी सुरू होईल म्हणजे लवकरच सुरू होईल तो साधारणतः एक 4-5 दिवसामध्ये. पण एक्झॅक्ट कधी होईल, कुठली वेळ असेल वगैरे हे आपण त्याच्यात ठरवू. हां? ओके ओके सर. आणि हे हां. निशुल्क आहे का? हो. हो. कारण माझं ओके असं ओके. हे ठाम मत आहे थँक की म्हणजे विद्या ही म्हणजे विकायची गोष्ट नाहीये. नाही का? तर त्यामुळे ओके ओके. हां, हां. आणि मलाही ज्यांनी संस्कृत शिकवलं त्यांनी काही पैसे घेतले नाही. त्यामुळे मी म्हणजे संस्कृत शिकवण्याचे ते पैसे घ्यायचा प्रश्नच नाही असं. हां. ओके ओके सर. मी थँक हॅलो, यू. क्लास रोज असेल का सर? शक्यतो रोज असेल, पण सगळ्यांची जर सहमती असेल तर आपण आठवड्यातनं एक रविवार वगैरे सुट्टी देऊया. म्हणजे तुमचे काही घरचे काही वीकली फंक्शन्स असतात वगैरे तसं. आणि माझी आता जे त्याने विचारलं की शुल्क काय किंवा निःशुल्क असेल का? तर माझी फी एवढीच आहे. मी गमतीने सांगितलं होतं गेल्या वेळेस पण, की तुम्ही कमीत कमी 80 ते 90% अटेंडन्स ठेवणं. एकदा कमिट केल्यावरती 4 महिन्यात मध्ये सोडायचा नाही. आणि अटेंडन्स पूर्णपणे द्यायचा हेच माझं शुल्क राहील, बाकी काही नाही. हां. बर बर बर. थँक्यू सर. गुड गुड गुड. हां. माझा टाइम तर 8:30 ते 9:15 या असेल. एक काम करा ना, तुम्ही हे सगळं मला ना मेसेजमध्ये कळवा. हां. कारण आता कोणाचं आपल्या चालेल. लक्षात राहणार नाही. हां. बरोबर प्रसाद बरोबर. परांजपेंना काहीतरी बोलायचंय मला वाटतं. हॅलो, मी पल्लवी बोलतेय. हां, बोला. पल्लवी तामणकर. हां. मला पण जॉईन करायचं आहे. मी आता मगाचपासून सगळं ऐकतेय. हं. त्यामुळे मी ते WhatsApp वरती तुम्हाला नाव पत्ता कळवते. चालेल. हां. चालेल. धन्यवाद. प्रसाद परांजपे तुम्हाला काही विचारायचं होतं का? तुम्ही बराच वेळ मला वाटतं प्रयत्न करत होतात. नमस्कार. माझं नाव प्रसाद परांजपे. हां. माझ्या बायकोनी आत्ताच बोलल्याप्रमाणे आता ती प्रवेश करतीये. हो. तर मी परिचय करतीये आणि मी मात्र बाळबोध करायला आता तयार आहे. वाह! वाह! छान. म्हणजे मला माहिती नव्हतं तुम्ही राधिका त्यांचे पती आहात म्हणून. पण ठीक आहे, छान. आनंद वाटला. राइट. आत्ताच मला हिने तुमच्या कोण संपदाने पण सांगितलं तुमच्याविषयी. राधिकाताईंविषयी. हां. ओके. माझा एक प्रश्न आहे. अजून हां. बोला. हां, बोला आशिष. बोला. आता हे संस्कृत म्हणजे शिकवणं ते कसं आहे म्हणजे आधी अक्षर ओळख, मग शब्द, मग वाक्य असं असणार आहे का? नाही, छान प्रश्न आहे. तर आपण सुरुवात ही संस्कृतची वर्णमाला म्हणजे बाराखडी ज्याला आपण म्हणतो, ती कशी? हो. त्याचा उच्चार काय? त्याच्या मागचं शास्त्र काय? हे बघणार एक. बऱ्याच जणांना म्हणजे दुर्दैवाने आता तेवढं त्या पद्धतीने शिकवलं जात नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचे आपले उच्चार एखाद्या जर चुकीचे असतील तर ते दुरुस्त कसे म्हणजे नक्की उच्चार कसा करायचा? हं. आणि त्या उच्चारामागचे सायन्स काय आहे? हे बघितलं जाईल. मग नंतर विशेषतः संस्कृतमध्ये उच्चार करताना जोडाक्षरं किंवा याचं कसं हे असतं, त्याचा उच्चार कधी-कधी वेगळे कसे होतात. अनुस्वाराचा उच्चार वेगळा होतो. तो समोरच्या अक्षरावर अवलंबून असतो. तर ते पण आपल्याला शिकवण्याचा पण प्रयत्न करू.
मग नंतर मग छोटी छोटी वाक्यांपासून आपण सुरुवात करू. प्रत्येकाचा शब्द, त्याचा अर्थ, क्रियापद, त्याचा अर्थ, ते कसे वापरायचे हे असं अगदी म्हणजे शांतपणे आपण पुढे जाणार आहोत. असं. बेसिक पासून. धन्यवाद. हां. हां आणि मग पुढे गीतेचे सुरुवात करणार हां, गीतेचे श्लोक वगैरे पण येतात त्याच्यात. सुभाषितं येतात, गीतेचे श्लोक येतात, म्हणी येतात. तर त्याचा अर्थ वगैरे पण अनुषंगाने सांगितला जाईल. आणि दुसरं एक आहे, की सगळे वर्ग यावेळेस मीच घेईल असं नाही. माझ्या काही म्हणजे आता विद्यार्थी जे आहेत, की जे चांगले तयार झालेत, बऱ्याचदा बालबोधला वगैरे ते पण येतील. आणि मी पण मधनं-मधनं येतच जाईल. आणि मग पुढे-पुढे जसं प्रारंभ होईल तसं मी जास्त इन्व्हॉल्व होईल. पण म्हणजे कोण शिकवेल याची आपण काळजी करू नका. कारण आता पॅटर्न सगळे त्या पॅटर्नच्या थ्रू गेलेले आहेत. त्यामुळे जे काय मिळेल ते तुम्हाला छानच मिळेल. आणि दुसरं आहे, की फक्त मी अभ्यासक्रमापुरतं आपलं डिस्कशन राहणार नाही. तर बाकी पण म्हणजे आपल्या अवांतर पण आपली माहिती जेवढी शक्य होईल अनुषंगाने ती आपण देत जाऊ. ती तुम्हाला मिळेल म्हणजे माझ्याकडून. जसं किंवा बऱ्याच आपल्या मराठी, हिंदी किंवा या शब्दांचं मूळ व्युत्पत्ती संस्कृतमधनं कसा तो शब्द आला वगैरे अशा काही गोष्टी असतात. त्या पण तुम्हाला सांगण्यात येतील. म्हणजे थोडक्यात धन्यवाद. काय, की नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा कारण तसं तुम्ही पुस्तक जे मी तुम्हाला देईल बालबोध प्रारंभचं, दोन्ही पुस्तकं एक छोटी-छोटी पुस्तकं आहेत 30-30 पानांची आहेत. तुम्ही म्हणाल, याच्याकरता 4 महिने कशाला पाहिजे?" पण मग नंतर तुम्हाला लक्षात येईल, की म्हणजे 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 त्याच्या डिस्कशन आणि खरं ते म्हणजे त्या डिस्कशनने ते आपल्या डोक्यात व्यवस्थित जाईल आणि त्याच्या अनुषंगाने बरीच माहिती आपल्याला मिळेल, की ज्याने आपलं एकंदर त्या ज्ञानाचा आपल्याला संस्कृत समजण्यासाठी चांगला उपयोग होईल असं. असं आहे. अजून कोणाच्या शंका आहेत काही? कारण हा क्लास म्हणजे आजचा हा वर्ग आपला एक्सक्लुझिव्हली त्याच्याकरताच आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, जे नंतर लेट जॉईन झाले किंवा ऐकू शकले नाहीत, तर ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनी आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि तुम्हाला जे 3 स्लॉट्स मी सांगितल्या 8:45 ते 8:30, 8:30 ते 9:15 आणि 9:15 ते 10 यातली कुठली वेळ तुम्हाला जास्त सोयीची असेल किंवा काही जर खरोखरच काही जेन्युइन अडचण असेल, काही नाही मी अमुक एक वाजता नाहीच आहे जसं म्हणजे अर्थात आपण त्यातल्या त्यात सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न करू सगळ्यांच्या सोयीनुसार. आणि जसं मी सांगितलं, की आमच्या ऑलरेडी माझे याच सुमारास 2 बॅचेस सुरू असतात. तर ही बॅच कशी ॲडजस्ट करायची ते आपण बघू त्यामुळे तुमच्या प्रिफरन्सनुसार. हॅलो हॅलो बोला. बोला. सर ते पुस्तकं तुम्ही सांगितलं ती तुम्ही पाठवणार आहे का ह्याच्यावरच हो. देणार? मी तुम्हाला पुस्तकं ती बालबोध आणि प्रारंभासाठी मी तुम्हाला PDF पाठवेल सॉफ्ट कॉपी. त्याचं तुम्ही प्रिंटआउट घेऊ ठीक आहे. शकता किंवा आणि बालबोध झाल्यावर ज्यांना हवं आहे त्यांना आपण भारतीय विद्याभवनकडून ते पुस्तकांचा पूर्ण सेट येतो 5ही परीक्षांचा. तो तुम्हाला पूर्ण पाठवण्यात येईल. पण तो मी तुम्हाला असं सांगेल, की तुम्ही बालबोध झाल्यानंतर घ्या. म्हणजे एकदा तुमचं नक्की झालं की घ्या. असं. किंवा आधी पण पाठवू शकू. पण तुम्हाला PDF पहिल्यापासून सॉफ्ट कॉपी मिळेल. तुम्हाला मटेरियल काय-काय मिळेल याच्यामध्ये, तर सगळ्या पाठांच्या म्हणजे पुस्तकाच्या PDF सॉफ्ट कॉपीज मिळतील, एक. नंतर प्रत्येकाचे आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स बनवलेत, ती मिळतील. त्याच्यामध्ये काही जे प्रश्नांची उत्तरं असतात, ती उत्तरांची शीट्स मिळतील. नंतर आमचे रोजचे जे आता जे आपण जे रेकॉर्डिंग करतोय, म्हणजे Zoom सेशन करतोय, तर त्याचं रेकॉर्डिंग आपोआप होतोय साधारण 40 मिनिटाचं. तर ते रेकॉर्डिंग आपण Google ड्राईव्हवर ठेवू आणि त्या Google ड्राईव्हचा फोल्डरचा तुम्हाला ॲक्सेस देण्यात येईल, की जे आपण ते रेकॉर्डिंग तुम्ही नंतर कधीही ऐकू शकाल. म्हणजे ज्यांना क्लास तेव्हा जॉइन करणं जमलं नाही किंवा कधी-कधी मध्येच काहीतरी कोणीतरी आलं 5-10 मिनिटं गेली, तर तुम्ही ते कव्हर करू शकता किंवा काही-काही जणांनी सांगितलं असं तेच-तेच पुन्हा-पुन्हा ऐकून सुद्धा तुम्हाला शिकता येईल. एखाद्या वेळेस तो कन्सेप्ट नाही कळला, तर मग परत तुम्हाला उजळणी करायला पण त्याचा उपयोग होईल. अशा 3-4 प्रकारची तुम्हाला साधनं मिळतील. असं. हो. थँक यू सर. थँक यू. भावना तुला काय विचारायचं आहे?
हा सर, मी भावना कुलकर्णी हैदराबादहून बोलतेय. हो, बोला. हा देवी माझी बहीण आहे, तिनं सांगितलं मला. हो हो तर बरोबर. मलाही हा क्लास अटेंड करायला आवडेल. पण हो. ह्याचा टायमिंग रात्री का आहे, सकाळी नाही का ठेवला? म्हणजे जनरल विचारते आपली. नाही आता हरकत नाही, पण सकाळी म्हणजे काय, जनरली लोक संध्याकाळचे निवांत असतात ना, घरी जाऊन कामं वगैरे करून. सकाळचं प्रत्येकाचं बऱ्याच जणांचं बिझी शेड्यूल असतं म्हणून. ओके, असं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण म्हणजे तुम्ही इनफॅक्ट कोणाकोणाला सकाळी हवं आहे तर ती वेळ जर कळवली आणि जर मेजॉरिटी तुमच्यापैकी जर सकाळी करणारे असतील तर मला चालेल. म्हणजे मी तसा 5:30 ला रोज उठतो, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी 6:05च्या पुढे मला कधीही चालेल असं. अच्छा, मलाही म्हणजे 6 वाजताची आमच्यासाठी योग्य वेळ वाटते. कारण ऑफिसचे पण तर आहेत लोक. मी सर्व्हिस करते, त्यामुळे तोही प्रॉब्लेम येतो. हा नाही पण नाही पण तुम्ही चांगला मुद्दा मांडला. आणि प्रत्येकाला मी विनंती करेल की सकाळी जर तुम्हाला आवडेल का आणि असेल तर किती वाजता साधारण, म्हणजे असं तुम्ही इंडिकेट केलं ना, कारण प्रत्येकाचे कन्व्हिनियन्स कसं आहे. आणि समजा आता आपण आज 50-53 लोक जॉईन आहेत, एक 52 लोक, त्यापैकी समजा एक 10 लोक आमचे, 10-12 जण आमचे असतील, पण तरी 40 जण तुम्ही नवीन इच्छुक आहात. तर तुमच्या सगळ्यांचे जर मला आपल्याला प्रेफरन्सेस कळले तर मग आपण योग्य तो टाइम ठरवू शकू. चालेल सर, थँक्यू सर. आणि असंही नाही, म्हणजे आधी आपण क्लास एका वेळेला सुरू करू ऍक्च्युअल, आणि मग नंतर वाटलं की नाही नाही दुसरी वेळ सोयीची आहे तर आपल्या सगळ्यांच्या सोयीने आपण तो नंतर बदलता पण येईल. असंही आवश्यक नाही किंवा एकदा ठरलं म्हणजे ठरलं असं. माधुरीताईंचा मेसेज आहे की सकाळी 7ची वेळ खूप आवडेल. बरोबर माधुरीताई, पण तुम्ही ना सगळ्यांनी मेसेज टाका, ते बरं पडेल आपल्याला व्हॉट्सअपवरती. कारण तेव्हा नाहीतर आता सगळं ते सांगतायत ते आपण एवढं लक्षात ठेवणं कठीण आहे म्हणून. नाही नाही, म्हणजे मी एक मेसेज टाकून ठेवला की सकाळची वेळ जास्तच छान हो वाटेल. हो, छान वाटेल. तेव्हा बरोबर काही बरोबर. कोणाची यायची वगैरे घाई नसते ना, काही आपण नसते. आपली वेळ काढू शकतो. नाही बरोबर. आणि सर ह्याचा हा जो मुलगा आहे याचा आपण गीतेच्या श्लोकाच्या उच्चाराला काही मदत होईल याची. बरोबर बरोबर. हो, नाही मला आता उच्चारण आणि श्लोकांचे उच्चार कसे म्हणायचे याविषयी आमचे जुने विद्यार्थी काही अनुभव सांगू शकतील का? कोणी सांगेल आपल्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी? त्यांना काय नवीन शिकायला मिळालं? कोणी आहे? उषाताई तुम्ही सांगा की. उच्चाराला खूपच उपयोग झाला मला. कारण अनुस्वारानंतर कसं बोलायचं, म्हणजे कुठला उच्चार करायचा किंवा कुठे विसर्ग कुठे उच्चार करायचा विसर्गाचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान कळल्या श्लोकांमधनं वगैरे. त्यामुळे हो, उच्चार संस्कृत उच्चाराला खूप उपयोग झाला या क्लासचा नक्कीच. कारण गीता पाठांतराला घेतली ना की त्याच्यातले खूपसे असे उच्चार असे होतात की आपण तिथे अडकून जातो. नाही, त्याची तुम्हाला पूर्ण म्हणजे त्याचं ते आपण व्याकरण सर कव्हर करतो. सांगतील तर तुम्हाला. हो. हा सर, धन्यवाद. त्याचं व्याकरण आपल्याला समजून सर सांगतील ना तर तुम्हाला उच्चारणामध्ये फरक हे काय ते तकलीफ काही येणार नाही, म्हणजे असं वाटतं. आणि आपल्याला संधी फोड करून पण सांगतात ते, त्यामुळे त्याचा पण त्याच्यामुळे खूप परिणाम होईल, तुमच्या उच्चारणावरती खूप चांगला परिणाम होईल असं मलाही धन्यवाद. वाटतं. धन्यवाद. चला आता ना वेळ संपत आली आपली. 40 मिनिटाचा जो झूम सर मला एक सांगायचं होतं फक्त. हा बोलू का? बोला, पण वेळ सर संपत आली आहे. हो, आता आमच्या भगवद्गीता पाठातल्या बऱ्याच भगिनी जॉईन झालेल्या आहेत आणि आमचा रोज सकाळी 5:15 ते 7:15 पर्यंत भगवद्गीतेचा रोज हे चालतं पारायण. अच्छा. तर त्यामुळे सकाळची वेळ ठरवा प्लीज. ती वेळ सोडून हॅलो सर, बोला. संध्याकाळची वेळ जराशी सोयीस्कर पडेल आम्हाला म्हणून म्हणतोय. नाही, तेच सांगतो. तुम्ही हो, मला इंडिव्हिज्युअल सुद्धा. मेसेजेस टाका, कोणाला काय सोयीचं असेल ते, आणि आपण जरूर घेऊया. आता मी तुमच्या सगळ्यांच्या मेसेजेसची वाट बघतो पुढच्या एका